नमस्कार. प्रोटीनसाठी आपण खूप काही वेगवेगळे पदार्थ खातो, पण आपल्या पूर्वजांनी हे आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट केलेले आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आता गॅसची टंचाई आहे, त्यामुळे असे वरण केले तर तुम्ही चपाती व भात दोन्हीबरोबर खाऊ शकता. वेगळी भाजी करण्याची गरज नाही. नेहमीसाठी असे वरण केले तर तुमची गॅसची व वेळेची बचत होईल. फोडणीचे वरण बनवण्यासाठी तूर डाळ अर्धा कप, मूग डाळ 2 मोठे चमचे, मसूर डाळ 2 मोठे चमचे, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. डाळी अशा चोळून धुतल्या की त्यावरील पावडर, धूळ निघून जाते. काहींना तूर डाळीने ॲसिडिटीचा त्रास होतो, म्हणून मसूर व मूग डाळ घातली आहे. तसेच नेहमीचे तुरीचे वरण खाऊन कंटाळा येतो, तेव्हा चवीत बदल म्हणून वेगवेगळ्या डाळी घेतल्या आहेत. डाळी स्वच्छ धुतल्या आहेत. ह्या डाळी आपण कुकरच्या भांड्यात काढून घेतल्या आहेत. त्यात 1.5 कप पाणी, चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग. वरण खमंग व चविष्ट होण्यासाठी आपण हळद व हिंग घातले आहे. कुकरला डाळ शिजवून घेऊया. आपण 1 शिट्टी हाय फ्लेमवर व 3 शिट्या लो फ्लेमवर करून घेणार आहोत. आता खलबत्त्यात अर्धा इंच आल्याचे तुकडे ठेचून घेऊया. आले बारीक ठेचून घेतले आहे. लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या जाडसर ठेचून घेऊया. ह्याने वरण खूपच रुचकर होते. लसूण जाडसरच ठेचला आहे. कुकरच्या 4 शिट्या झाल्या आहेत. प्रेशर आपोआप निघून गेले आहे. डाळही छान शिजली आहे. आपण कुकरला फक्त डाळ शिजवली आहे, पण तुम्ही ह्याबरोबरच भाताचा डबा व कडेने 2 बटाटे उकडून घेऊ शकता. त्यामुळे गॅसची बचत होईल व वेळ आणि श्रमही वाचतील. डाळीत 1 कप गरम पाणी. गरम पाण्याने डाळीची चव टिकून राहते. ही व्यवस्थित शिजल्यामुळे सहज एकजीव झाली आहे. कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा, जिरे अर्धा छोटा चमचा. मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग पाव छोटा चमचा, ठेचलेले आले लसूण, 2 उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची 8 ते 10 पाने व्यवस्थित परतून घेऊया. फोडणी खमंग दिली तर वरणाला मस्त अशी चव येते. थोडीशी कोथिंबीर. संध्याकाळच्या जेवणासाठी असे हलके फुलके फोडणीचे मसालेदार वरण, भात, त्याबरोबर उकडलेल्या बटाट्याची भाजी नक्की बनवा. लाल तिखट अर्धा छोटा चमचा, धने पावडर अर्धा छोटा चमचा, हळद पाव छोटा चमचा, गोडा मसाला 1 छोटा चमचा परतून घेऊया. गोडा मसाला नसेल तर अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालू शकता. आता बारीक कापलेला 1 टोमॅटो, चिमूटभर मीठ. टोमॅटो मऊसूत शिजण्यासाठी मीठ घातले आहे. वेगळ्या चवीचं हे वरण भाताबरोबर व चपातीबरोबरही खाऊ शकता. वेगळी भाजी बनवण्याची गरज नाही. प्रोटीनचा उत्तम स्रोत असलेले हे वरण खूपच न्यूट्रिशियस आहे. हे असे वरण तुम्हाला सोलापूर साईडला खूप ठिकाणी मिळेल. हे सोलापूरचे स्ट्रीट फूड आहे. टोमॅटोही मऊसूत शिजला आहे. आता शिजवलेली डाळ, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा चिंचेचा कोळ, थोडासा गूळ. उकळी आणूया. हे आपण 4 ते 5 मिनिटे उकळून घेणार आहोत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. हे जेवढे छान दिसत आहे तेवढेच रुचकर व हेल्दी झाले आहेत. शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर, साजूक तूप. हे असे चविष्ट वरण गरम गरमच खावे. खमंग फोडणी व साहित्याचे योग्य प्रमाण घेतल्यामुळे हे खूपच रुचकर झाले आहे. हे असे मसालेदार खमंग वरण दररोज खाल्ले तरीही कंटाळा येत नाही. फोडणीचे वरण ही आपल्याकडील पॉप्युलर डिश आहे. गरम गरम वाफाळते फोडणीचे वरण व गरम गरम भात, त्यावर तूप म्हणजे खरं सुख. खमंग फोडणीचे वरण भाताबरोबर खाऊ शकता. तसेच चपाती भाकरी चुरून त्यावर वरण, तूप असेही खाऊ शकता. हे तुम्ही सूपसारखेही पिऊ शकता. तयार आहे फोडणीचे मसालेदार खमंग वरण. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.